हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन इयर। आता मी रत्नागिरीत तुम्हाला रत्नदुर्ग किल्ला दाखवते। हा मॅनमेड आहे, माणसाने बांधलेला, पण हा पूर्ण परिसर जो आहे तो रत्नदुर्ग किल्ल्याचा आहे। त्या बाजूला तुम्ही बघू शकता किल्लाही दिसतोय। आणि असं म्हणतात की बहामनी साम्राज्य जे होतं त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि छान जतन केलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता। मी आता वरती जाताना तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली कसा आहे तो। इकडे आपले महाराज आहेत आणि त्यांचा पदस्पर्श करण्यात येत आहे। असं हे इकडे कोरीव चित्र आहे। या पायऱ्या वर जात आहेत, आपण जाऊया वरती पटापट पटापट पटापट। बरेच जण येऊन गेला असाल इकडे, पण जे आले नाही आहेत त्यांच्यासाठी पंचवीस 30 पायऱ्या आहेत इथे। हे बघा मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझं चॅनल क्रेझी क्वीन। हा असा बघा, इथून हा समोर हा असा परिसर आहे खालचा। सुंदर बांधकाम आहे आणि हा जो त्या बाजूला दिसतोय ना तो पूर्ण किल्ला आहे। चला आता वर जाऊया। इथे वेळ दिलेली आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्याची वेळ आहे। आता साधारण 2:30 वाजलेले आहेत। रत्नागिरीची अधिदेवता श्री रत्नेश्वरी देवी म्हणजे श्री भगवती देवी, भगवती आई यांचं इथे आतमध्ये देऊळ आहे आणि त्याचा पूर्ण इतिहास इथे लिहून ठेवलेला आहे। तुम्ही झूम करून वाचू शकता, वाचायचं असेल तर। आणि हा पूर्ण इकडे मॅप नकाशा बनवलेला आहे। आता आपण चाललोय भगवती देवीच्या मंदिराकडे, म्हणजे किल्ल्यातनंच एंट्री आहे आणि इथून हा रस्ता ह्या भगवती मातेकडे जातोय, देवळाकडे। हे देऊळ आहे।